मुलांनो, आज आपण लॉंग डिव्हिजन मेथड HCF कसा काढायचा हे बघणार आहोत. आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बऱ्याच मेथड शिकलो LCM LCFचे आणि त्याचे 2 सम पण केलेत. पण मला माहिती आहे 2 समने काही मुलांना नाही लक्षात येत. आपण त्याची आता लॉंग डिव्हिजन मेथडची फक्त आज प्रॅक्टिस करणार आहोत आणि बाकी सगळ्या मेथडची पण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. किंवा ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी पण आज लॉंग डिव्हिजन मेथडने HCF कसा काढायचा हे शिकून होईल. आपलं पहिलं सम आहे 24 आणि 36. 24 आणि 36चा आपल्याला HCF काढायचा आहे लॉंग डिव्हिजन मेथडने. ओके. तर तुम्हाला मी सांगते फास्टमध्ये. बघा, दोन्हीमध्ये छोटा नंबर कोण आहे त्याला डिवायझर म्हणून घ्यायचा आणि जो मोठा नंबर आहे त्याला डिव्हिडंड म्हणून घ्यायचा. ठीक आहे. मग आपण समला सुरुवात करूया. आपण साधं डिव्हिजन कसं करतो व्हर्टिकली तसं साईन करून घ्यायचं. 36 डिव्हिजनच्या जागेवर लिहायचा आणि 24 डिवायझरच्या जागेवर लिहायचा. आता 24 आणि 36 24 2 जर केलं तर 48 होतील आणि का 2 2 4 ऑलरेडी जरी टेबल येत नसेल तरी अंदाज लावायचा. बघा 2 2 4 आणि परत कॅरी ओव्हर ॲड होणार म्हणजे 36पेक्षा मोठा नंबर होईल. मग डिवाईड होणार नाही म्हणून मग 24 1 जा 24 36मधनं 4 कॅन्सल मायनस करायचे. किती आले 6 - 4 2 3 - 2 1 12 आले. आता काय करायचं या मेथडमध्ये जी रिमाइंडर येईल ना त्याला डिवायझर बनवायचं. ठीक आहे. आणि जो वरचा डिवायझर असेल त्याला डिव्हिडंड बनवायचं. म्हणजे आता इथे 12 झाला डिवायझर आणि हा पहिला डिवायझर आहे त्याला डिव्हिडंड बनवायचं. आता 12च्या टेबलमध्ये 24 आहेत का? आहेत. 12 2 जा 24 झालं. तर ज्यावेळी रिमाइंडर 0 येईल तेव्हा जो डिवायझर असेल तो त्या समचा झाला HCF. आहे की नाही सोपं? आता रिमाइंडर 0 आला इकडे तेव्हा डिवायझर होता 12 म्हणजे आपला HCF काय झाला ह्या समचा 12. ओके. आणि जर ह्याचं तुम्हाला LCM काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला मेथड वापरायला लागते शॉर्टमध्ये पटकन करण्यासाठी. ती इकडे दाखवते तुम्हाला. बघा, फॉर्म्युला असा आहे LCMचा. इकडे दाखवू, इथे दाखवू? ठीक आहे, इथे दाखवते. बघा, LCM इज इक्वल टू जो 36 आहे 36 आणि 24 या 2 गोष्टींचा आपण LCM काढला आहे. मग त्यांना मल्टिप्लाय फॉर्ममध्ये लिहायचं आधी. 24 मल्टिप्लाइड बाय 36 आणि त्याला डिवाईड HCFनी करायचं. आपला HCF 12 आला आहे. 12नी 24 पण डिवाईड होतो 36 पण होतो. 12 1 जा 12 12 3 जा 36. ओके. आणि मग 24 आणि 3 वरती उरलं त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे. डिनॉमिनेटरचा 1 नाही दिला तरी चालतो. मग याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण येतात 72. बघा 4 3 जा 12 1 in माइन 3 2 6 + 1 7. म्हणजे आपले हे काय आले LCM काय आला आपला 72. म्हणजे HCF आला 12 आणि LCM आला 72. आपण आता अजून एक सम ट्राय करूया. आपलं सेकंड सम आहे 45 आणि 75. याचा आपल्याला LCM आणि HCF काढायचं आहे लॉंग डिव्हिजन मेथडनी. म्हणजे लॉंग डिव्हिजन मेथडने HCF येईल आणि मग फॉर्म्युला मेथडने HCF काढायचा. बघा, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे असं साईन करायचं. ओके. जो 2 मध्ये मोठा नंबर आहे त्याला डिव्हिडंड प्लेसला लिहायचं. जो छोटा आहे त्याला डिवायझर बनवायचं. आता 45 2 जा केले तर 90 येतात. 90 75मधनं मायनस होणार नाही त्यामुळे 45 1 जा 45 करायचं. 75मधनं 45 मायनस केले की आले 30. आता मी सांगितल्याप्रमाणे जो रिमाइंडर येईल त्याला बनवायचं
डिवायझर, आणि जो पहिला डिवायझर असेल त्याला बनवायचं डिव्हिडंड. सॉरी, 32 जर केलं तर 60 मायनस नाही होणार, मग 31 जा 30 उरले 15. आता 30ला खाली घ्यायचे डिव्हिडंड म्हणून. बघा 15 2 जा 30, म्हणजे आपली इथे रिमाइंडर 0 आली. ओके, म्हणजे आपला HCF काय झाला, HCF झाला 15, कारण 15 डिवायझर असताना रिमाइंडर 0 आला आहे, म्हणजे बाकी 0 आली आहे. HCF झाला 15. आता आपण फॉर्म्युला मेथडने LCM काढू. 45 मल्टिप्लाइड बाय 75 डिवाइड HCF काय आला 15. आता 15नी दोनही नंबर डिवाइड होतात. आपण कुठला करायचं सांगा. 15 1 जा 15, 15 5 जा 75, आणि मग आता 45 आणि 5चा LCM मल्टिप्लिकेशन करायचं. 5 5 जा 15, 1 इन माइंड, 5 4 जा 20 आणि 1 21. HCF आला 15 आणि LCM आला 215. ओके, आपण अजून एक सम करूयात. आपले थर्ड सम आहे 90 आणि 120. डिव्हिजनची साईन करून घ्यायची. डिवायझर आणि डिव्हिडंड लिहून घ्यायचे. बिगेस्ट दोनमध्ये बिगर नंबर डिव्हिडंड म्हणून आणि स्मॉलर नंबर डिवायझर म्हणून. डिव्हिजन सुरू करायची. 92 जा 180 नाही होणार, 91 जा 90, 120 90 गेले की 30 उरले. पुन्हा डिव्हिजनचं साईन करायचं आणि वरचा डिवायझर आहे त्याला डिव्हिडंड बनवायचं. आता बघा 30 3 जा 90, इकडेच आपली रिमाइंडर म्हणजे बाकी 0 येऊन गेली 0. मग आपला LCF काय झाला, HCF इज इक्वल टू आला, कधी बाकी 0 आली आहे 30 डिवायझर असताना, म्हणजे 30 झाला HCF. आणि LCM काढूयात आपण. 90 मल्टिप्लाइड बाय 120 डिवाइड बाय 30, 31 जा 30, 30 3 जा 90. दॅट्स वाय LCM बरोबर आला 123 जा. बघा हा 0 लिहून घेतला. पूर्ण मल्टिप्लिकेशन करण्याची गरज आहे का, नाही आहे. हा 0 लिहून घेतला आणि 12 3 जा 36, म्हणजे आपला HCF आला 30 आणि LCM आला 360. आता आपण होमवर्कला तुम्हाला मी 2 सम देते, तुम्ही ती करून मला आन्सर कमेंट करा. ओके, बघा मुलांनो, तुम्ही होमवर्कला हे 2 सम करा. पहिला आहे 42 आणि 56, दुसरा आहे 27 63. तुम्ही एक काम करा बघा मुलांनो, हे 2 सम आहेत कुठले, 42 56 आणि 27 63. हे आपण आत्तापर्यंत ज्या मेथड शिकलो आहे, प्राईम फॅक्टरायझेशन, लॉंग डिव्हिजन, कॉमन डिव्हिजन, फॉर्म्युला मेथड, आज शिकलेलो आज लॉंग डिव्हिजनच शिकलो. आत्ता मग अशी आपण कुठली शिकलो मेथड बघा, लॉंग डिव्हिजन, प्राईम फॅक्टरायझेशन, कॉमन डिव्हिजन आणि फॉर्म्युला मेथड, ह्या 4 मेथड शिकलो. हां, आणि मल्टिपल मेथड. तर हे जे 2 सम आहेत ते तुम्ही सगळ्या मेथडनी ट्राय करा, तुम्हाला उत्तर एकच येईल. पण तुमचा अभ्यास चांगला होऊन जाईल, रिव्हिजन छान होईल, आणि तुम्हाला काय येतं आहे काय येत नाही, अजून काही क्वेरी आहे ते तुम्ही स्वतः सोडवल्यामुळे तुम्हाला समजेल. ती क्वेरी तुम्ही कमेंट करा, आपण त्याच्यावर परत अभ्यास करूया. आणि त्या व्यतिरिक्त पण मॅथ्सची काही क्वेरी असेल, तुम्हाला किती पण मॅथ्स अवघड जात असू दे, तुम्हाला मी असं शिकवेन की तुम्हाला ते अगदी सोपं. पेरेंट्सला पण एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ जे लोक बघतील
आपल्या मुलांना कधी कधी मॅथ्स हा विषयाचा फोबिया असतो, भीती वाटते. अगदी सोपं असतं पण त्यांना येत नाही, सिली मिस्टेक्स होतात. तर हा व्हिडिओ जे बघतील त्यांनी नक्की त्याचा फायदा घ्या. मी एक बाय हार्ट टीचर आहे. माझ्याकडे 20 वर्षाचा अनुभव आहे शिकवण्याचा आणि मॅथ्स हा विषय मलासुद्धा खूप आवडतो. तर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, आपण त्याच्यावर सोल्युशन नक्की काढूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.